तर काल संजय राऊत आदित्य ठाकरे यांनी नार्वेकरांबद्दल नेमकं काय भाष्य केलं होतं, कशा पद्धतीची टीका केली होती आणि त्यावरती भाजपने आता काय म्हटलंय बघूयात। जो दिल्ली से ऑर्डर मिला है वो ऑर्डर यहाँ दिया है। संविधान, कानून, नियम, हाँ, सत्य क्या है इस बारे में ऑर्डर नहीं है। जमीनी हकीकत क्या है इस बारे में ऑर्डर नहीं है। बाला साहब ठाकरे जी की शिवसेना जो 60 साल पहले स्थापना हो गई थी, उस वक्त आज के जो शिवसेना के मालिक है मिस्टर शिंदे, जैसे नार्वेकर ने कहा विधानसभा स्पीकर, उनकी उम्र क्या थी, क्या उनका जन्म हुआ था? अब वो शिवसेना के मालिक और बाला साहब ठाकरे जी की शिवसेना इतिहास जमाव। राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला, तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे, मला वाटतं आज पण आता रीडिंग चालू आहे, जास्तीचं बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणाऱ्या 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं, तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे, हे स्पष्ट होईल। तुम्ही स्वतःच्या चुकांचा दंड भोगताय आणि त्याचं पाप, त्याचं खापर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळावर थोपवाल। विधानसभा अध्यक्षांच्या बाबत तुमची आक्षेपार्ह विधानं हा केवळ अध्यक्षांचा अवमान नाहीये, तर हा महाराष्ट्राच्या गौरवशाली विधिमंडळाचा अवमान आहे, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा अवमान आहे, कारण ते विधिमंडळ त्या 12 कोटी जनतेचा आवाज आहे। म्हणून मी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानमंडळात मांडणार आहे।